हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये सकाळ तर होऊन द्या या मराठी फिल्मचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. छबी आणि वडापाव नंतर मी अजून एक मराठी मास्टरपीस सिनेमा पाहिला आणि फिल्मचं नाव आहे सकाळ तर होऊन द्या, स्टारिंग सुबोध भावे आणि मानसी नाईक इन द लीड. एक्झॅक्ट 2 तासाची फिल्म आहे जी अभय नावाच्या एका कॅरेक्टर बद्दल आहे जो सुसाईड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच वेळी त्याच्या लाईफमध्ये येते नियती नावाची मुलगी. आता अभय नावाचा कॅरेक्टर आत्महत्या का करत आहे आणि नियती ही मुलगी कोण आहे, ती कुठून आली आणि हिचं अभयचं काय कनेक्शन आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला मिळतील. तुम्हाला जर 2 दिवसापासून झोप नसेल येत तर हा 2 तासाचा चित्रपट मी तुम्हाला औषध म्हणून सजेस्ट करू शकतो. हा चित्रपट बघताना तुम्हाला नक्कीच गार झोप येईल. म्हणजे तुम्ही समजू शकता की फिल्मचा स्क्रीन प्ले किती जास्त एंगेजिंग आहे. खरं सांगतोय मित्रांनो, ही 2 तासाची फिल्म तीच लोक बघू शकतात त्यांचा काळीज वाघाचा आहे. फिल्ममध्ये सुबोध भावेचा कॅरेक्टर इतका जास्त डिप्रेस झाला की त्याला त्याची लाईफ एंड करायची आहे, पण ते सगळं सोडून हा कॉफी बनवत आहे, जेवण बनवत आहे आणि मुलीसोबत नाचत सुद्धा आहे. म्हणजे काय चाललंय यार. सुबोध भावे आणि मानसी नाईक या दोघांनी त्यांच्या करिअरचा 100% दिलाय इन गिव्हिंग द वर्स्ट परफॉर्मन्स. ऍटलीस्ट सुबोध भावेची ऍक्टिंग सेकंड हाफ मधल्या इमोशनल सीन्स मध्ये थोडीफार नॅचरल तरी वाटते, पण मानसी नाईकची ऍक्टिंग टोटल डिझास्टर होत. या फिल्ममध्ये नाच पोरं नावाचं एक गाणं आहे जिथे मानसी नाईक सुबोध भावेच्या कॅरेक्टरला नुसतं सांगत असते की नाच पोरं नाच, नाच पोरं नाच, पण सुबोध भावेचा कॅरेक्टर हा मोर कमी आणि नकली दाढी लावायला भालू जास्त वाटत होता. ऑनेस्टली सांगू त्या फिल्मची स्टोरी लाईन ऑन पेपर मला खूप जास्त जेन्युइन वाटली, स्पेशली जेव्हा दोन्ही कॅरेक्टर त्यांच्या पास्ट लाईफ बद्दल सगळ्या गोष्टी रिव्हील करतात. इट रिअली लुक्स की हा त्यांनी त्यांच्या पास्ट लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी अशा फेस केल्यात विच इज रिअल. असे लोक फेस करतात या सगळ्या गोष्टी. दोन्ही कॅरेक्टरची बॅक स्टोरी मला मनापासून आवडली आणि कम्प्लिटली रिस्पेक्ट द रायटर फॉर दिस. पण इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ज्या प्रकारे कॅरेक्टर्स आणि ड्रामाला प्रेझेंट केलंय, असं वाटत होतं की मी मराठी चित्रपट नाही तर मराठी नाटक बघत आहे. सेम कॉन्सेप्टला जर आज नाटकामध्ये प्रेझेंट केलं असताना तर आज हाऊसफुल बोर्ड लागले असते. या फिल्मच्या सेकंड हाफ मध्ये जगू दे मला नावाचे रोमॅन्टिक गाणं तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल जे ऍक्च्युअली ब्युटिफुली कंपोज्ड आहे. पण बाकी ठिकाणी ही फिल्म तुम्हाला एक डिप्रेसिंग एक्सपिरियन्स देईल. तुम्ही हा चित्रपट तुमच्या रिस्कवरती बघू शकता, कारण तुमची उद्याची सकाळ होईल की नाही याची गॅरंटी मी नाही देऊ शकत तुम्हाला. सकाळ तर होऊन नावाच्या मराठी फिल्मला व्हॉट्समेरी तर्फे आउट ऑफ 5 2 ची रेटिंग. बाकी तुमच्यापैकी जर कोणी हा सिनेमा बघितला असेल, तुम्हाला किती नाही आवडला कमेंट सेक्शन मध्ये एकदा नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.